सोलापूरमध्ये डीपीडीसीच्या निधीवरून भाजप आणि काँग्रेस पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे। डीपीडीसीच्या निधीवरून खासदार प्रणिती शिंदे आक्रमक आहेत। टक्केवारी मिळत नसल्याने डीपीडीसीचा निधी थांबवला असा आरोप जयकुमार गोरेंवर प्रणिती शिंदेंनी केलाय। एवढे पालकमंत्री बघितले, पण कधी कोणत्या पालकमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांची डीपीडीसीची निधी थांबवली नाहीये, कधीच नाही। हे पहिल्यांदा झालं असेल की तिकडे ओमराजेंची, धैर्यशील दादांची आणि आता इथे माझी, आमच्या तिघांची डीपीडीसीची निधी थांबवली आहे। डीपीडीसीची निधी ही का आमच्या खिशातली नाहीये। डीपीडीसी म्हणजे त्याच्यामध्ये तुमची रस्त्याची निधी असतात, सभामंडपची निधी असते, त्याच्यामध्ये कुठे डीपी आता गहू पेरण्याचे गव्हाचे दिवस आले तर लोकांना लाईट पाहिजे, डीपी दुरुस्त करायची पण निधी त्या डीपीडीसी ती या लोकांनी थांबवली का? कारण महाविकास आघाडीच्या खासदाराच्या निधीमधून टक्केवारी मिळत नाही म्हणून। तुम्ही विचार करा किती खालच्या पातळीला जाऊन हे राजकारण करताय। स्वतःच्या निवडणुका आले की कार्यकर्त्यांचा वापर करून घ्यायचा आणि निवडणुका संपलं की कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायची जी तुमची वृत्ती आहे ती पुन्हा एकदा आज या ठिकाणी दिसून आलेली आहे। आणि पालकमंत्री टक्केवारी घेऊन निधीचा वाटप करतात असा आरोप तुम्ही करताना तुमच्या जिभेला हाड नाही आहे हे तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलंय। वास्तविक पाहता पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील प्रत्येक तालुक्याला भरभरून निधी मिळालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।